आपली दिंडी 2 तारखेला निघाली होती. कोपरगाव ते आळंदी ते पंढरपूर आणि परतीची वारी परत पंढरपूर ते आळंदी आणि आळंदीपासून आता परत आपण कोपरगावसाठी निघालेलो आहे. तर आता पनवेल येथे आपण इथं पोचलेलो आहे. तर विशाल महाराज यांचे सासरे श्री सुरदास राऊत यांनी आपल्या वारकऱ्यांसाठी नाश्ता अल्प आहारची व्यवस्था केलेली आहे. खरोखर आम्हाला तशी एवढी काही हे नव्हती. सर्वांनी विशाल महाराजचे सर्व सबस्क्राईब यांनी मधील खूप नाश्ता दिला होता. पण आता त्यांचा मान ठेवण्यासाठी आम्ही असं चांगले असं हॉटेलात त्यांनी आणलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आमची सोय केलेली आहे. खरोखर उत्तर त्यांच्याकडून अशीच सेवा घडो, त्यांचे आयुष्य आरोग्य वैभव वाढो व उत्तर त्यांच्याकडून वारकऱ्यांची अशीच सेवा घडो हीच माऊली शरण प्रार्थना. रामकृष्ण हे माझी बॅग जे प्रॉपर मॅनेजमेंट. गाडी कशी भरावी जर कोणाला शिकायचं असेल तर आमचे दीपक माऊली यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावं. या दर्शन करून चला. सुप्रभात, श्री विठ्ठल, नर्मदे हर. चला मंडळी, आजचा आपला 44वा दिवस. 44व्या दिवसाची पहाट मस्तपैकी माझ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे. काळुंद्रे येथे आपण थांबलेलो होतो. काळुंद्रे इथला जुना मंदिर बघा, अतिशय सुंदर श्री गणेश मंदिर, पुरातन काळुंद्रे. आणि आता हा जो आहे नवीन मंदिर, हा आहे की नाही महाराज? पुरातन मंदिर किती मस्त वाटतं आहे की नाही? चला, तर आता इथून आपण आपल्या शेवटचा दिवस, आजचा आपला शेवटचा टप्पा म्हणजे आज आपण पोहोचणार आहोत आपल्या घराला. आणि आज आपली सांगता होणार आहे. काय महाराज, कसं वाटतंय? आजचा आपला शेवटचा दिवस आहे आहे की नाही? एवढे दिवस म्हणजे 45 दिवस 40 दिवस म्हणजे असं वाटत होता हा किती आनंदमय दिवस चाललेले आपले, मजेत. तर ही वारी संपू नये असं प्रत्येकाच्या मनात असतं. तर चला, काय श्रीकांत दादा, आजचा शेवटचा दिवस आहे आपला. काय मग आनंदाने झालं ना सगळं? वा वा. धनुष माऊली काय बोलता? शेवटचा दिवस आजचा, घरी पोचायचा आहे. शेवट तो गोड व्हावा आणि शेवट गोडच होणार आहे. वा. संध्याकाळी आम्ही घरी पोचणार आहे आणि तो गोडच होणार आहे. पांडू काही नाही, कैसा आजचा दिवस कैसा तुझा? मजेत आहे, एकदम मजेत. मजेत एकदम मजेत. काय म्हणता दीपक माऊली? काय नाही, माऊलीनं सोडल्याचं दुःख आणि आता घरी पोचण्याचा आनंद. शब्द नाही, तुला बोलताच येत नाही. धनंजय नाही तुम्ही आहे ना. काय बोलता माऊली? तुम्ही तर आमचे सारथे आहात. तुम्ही जर नसते तर आमचं काहीच झालं नसतं. खरं आहे, त्याच्यासाठी भरपूर धन्यवाद. बरं का, पुढच्या वर्षी ना. ओके, चला. पुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतन की जय. राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरी. हरि जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी. बहुत कोंड कोंडुनी धरिण जिवे देह भावे पूजिन.
कोंड कोंडून धरण दिवे देव भावे पुजीना ढोबा रखुबाई हा हे ढोबा गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरु राय दंडवत आता गुरु राय दंडवत कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती सरहारवजे तुम्हासी लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईची कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मोठी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे ऐशी कळवळ्याची जाती तुम्हीचे हाती म्हणून येतो काकुळती वेगी आणावा तो हरी मददिनाचे उद्धरी तुका म्हणे शेषा दागे करा ऋषी केशा वेगी आणावा तो हरी मददिनाचे उद्धरी विठाबाई माझे पंढरीचे आई भिवानी चंद्रभागात नीच्या गंगा विठ्ठल रुक्मिणी आय अखंड आमाद्यानी तुम्हा सुखा काय बुने हा झाले तोयळे त्रिभुवन देव परधनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी तुम्हा सुखा काय बुने झाले तोय रे त्रिभुवन लक्ष लावरे चरणी मने नामयाची जनी तुम्हा सुखा काय मुने झाले तोळे त्रिभुवन चरणा चरण ध्यानो म्हणता चरणा चरण ध्यानो म्हणता तुम्हा आलो राम दुदा तुम्हा आलो राम दुदा तुम्हा आलो राम दुदा तुम्हा आलो राम दुदा चला मंडळी श्री पंचमुखी हनुमंत मंदिर येथे आपण आलेलो आहोत मारुतीरायाचं दर्शन झालं आता पुन्हा आपण आपल्या मार्गाला लागूया विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी कामनी पापे कामनी पापे जाती संतांची याद पे जाती संतांची याद पे नेघे माझी वाचा तुटी नेघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी महालाभ पुकासाठी निघे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा मंडळी आपण जे निघालोय तसा पाऊसही निघालाय आपल्यासोबत तो म्हणतोय का तुम्ही एकटे जाऊ नका मलाही घेऊन जा असू द्या म्हटलं चला सगळ्यांना घेऊन जातो तू पण चल सोबत तर मेघ राजा आपल्यासोबतच चालत आहे चला चला मंडळी खांदा कॉलनी हा काकडा झाला शेवट राहिले काकड्याचा तुका म्हणे ऐसे अर्थ जाते मनी तुका म्हणे ऐसे अर्थ जाते मनी जाती चक्र पाणी वाट पाहे
त्याची चक्र पाणी वाट पाहे, जावे पंढरीची आवडे मानसी, जावे पंढरीची आवडे मनासी. कधी एकादशी आषाढी है, कधी एकादशी आषाढी है, जावे पंढरीची आवडे मनासी, जावे पंढरीची आवडे मनासी. जय ठोबा रखमाय, हो बारखमाय, हो बारखमाय, हो बारखमाय हरी. मंडळी खांदा कॉलनी झालेली आहे पार. ही आहे खांदा कॉलनी. थांब हे इधर. चला जाऊया पुढं. हरी गया परमार्थी काड, तेने सांडावेली गाड, धरुणी भजनाची काड, नित्य नेम आदरी, दांडी मांडे परते टाकी, वासुदेव नाम भोगी, अमोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे, दांडी मांडे परते टाकी, वासुदेव नाम भोगी. कळंबोली हायवे पुरातन काळातील जागृत हनुमान मंदिर. चला कळंबोली येथे आलेलो आहोत आणि राहुल भाई नाश्ता घेऊन आले आपल्याला, इडली वडे. शुभम दादा पण येतोय, आपण वाट पाहूया. चला श्री विठ्ठल. हे बघा इडली वडे. खूप दिवसानंतर राहुल भाऊ म्हणजे सुरतनेच पाठवलेत आमच्या. राहुल घेऊन आलाय. तरी असू द्या, एवढ्या लांब आले तुम्ही. जाताना तुम्ही किती लांब आलते? खोपोलीला आलते. तरी चला आता नाश्ता यांच्याकडून आहे. फार फार धन्यवाद. अशीच माऊली तुम्हाला सद्बुद्धी देव. वारकऱ्यांना अशीच सेवा करा. आहे की नाही धर्मेश माऊली? रामकृष्ण हरी. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा आपला अंतिम दिवस आणि आज आपण काढून येथे आपल्या घरचा प्रवास करत आहोत. आणि घरच्या प्रवासाला सकाळची आपली न्याहारी, सकाळचा नाश्ता आमचे शुभम पाटील, शुभम दादा रामकृष्ण हरी. दूर खूप लांबून आले तुम्ही कामोठ्यापर्यंत. फार फार धन्यवाद. मस्त इडली वड्यांच्या पिशव्या देऊन आता दिसून आपल्या पोटात कावळे धावायला लागलेले आहेत. आणि तसंच राहुलनी सुद्धा आपल्याला इडली वडे घेऊन आलेले आहेत. सूरजने म्हणजे त्यात साडू मिळून. तर फार फार धन्यवाद दोघांना. चला आता पुढं जाऊया. हे विठ्ठल मंडळी, खारघर क्रॉस झालेला आहे आणि असा ऊन पडलाय. मगाचपासून आपण एवढे दिवस पावसात छत्री धरत होतो, आता आपण उन्हात छत्री धरले. खूप गरमी आहे आपल्या इकडं, खतरनाक. चला आलो जवळ आता बेलापूर जवळ आलेलो आहे. आणि आता इथून पुढं जरा बघू, कुठं थांबायचं कुठं नाही. आताच आपले आदरणीय संतोष महाराज, मेघाताई या दोन्ही आपल्याला भेटायला आले होते रस्त्याला आणि पटकन निघून गेले. आणि आता त्यांचा फोन आले का काय करायचं, जेवायला यायचं का घरी? बाबा काहीच समजत नाही. मी अजून उत्तर दिलेलं नाही आहे. बघूया पुढं. चला वा, अतिशय सुंदर. निश्चय केला नंबर पहिला. नवी मुंबईचा स्वच्छतेमध्ये नंबर पहिला. हा हा. परत घाट बेलापूरचा. खूप घाम आलाय.
आता लागले दाट झाडांची सावली. TY पाटील स्टेडियम. चला मंडळी, आता आपण पोहोचलो शिरवण येथे. लय लवकर पोहोचलो. आज आपण आरामात नाही केला. माऊली किती आराम केला आज? हां, आज नॉनस्टॉप आपण 10 मिनटं 2-3 ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो तेवढाच ना. तिथून आम्ही फक्त नंतर 2 ठिकाणी 10 मिनटं फक्त बसलो आहे. काढून दिले ते नॉनस्टॉप आम्ही इथं आलो आहे. कुठं? शिरवणे. जबरदस्त चाल मारली. त्याला आता शिरवण्याला जाऊ, आपल्या संतोष महाराजांच्या घरी. तिकडे जाऊन जरा आराम करू. चला. श्री विठ्ठल. आमचे शिरवण्याचे दत्ता बाबा आपल्या वारकऱ्यांना आडवे आलेले आहेत. ते सांगतात नाही पुरं जावतच नाही, इथंच बसा. सगळे वारकरी मंडळी आपण बसलेलो आहोत. बाबा आपल्याला घरी न्यायला आले. त्यामध्ये काहीतरी अल्पहार करा आणि मग पुढं जा. बघूया. चला. धनंजय आलो आलो. ये रे बाबा ये. जा मी करते तर मी माझ्या टायमाला तुला बोलवते ना मी. थांब ये जे हे बघ. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. चला, आपले सगळे पंढरपूरचे जाणारे येणारे वारकरी यांना आपले दत्ता बाबा आणि त्यांची कुटुंब, त्यांच्या मैत्रिणी सगळ्या हे आपल्याला वारकऱ्यांना आड आलेले आहेत. आड यायचं असतं. असं आड येणं म्हणजे काय वेगळी गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे त्यांचा अवक्षण करणं, सगळ्या गोष्टी आलेल्या मान सन्मान करणं हा आद्य कर्तव्य असतो. आणि तेच त्यांच्यासाठी ते आलेले आहेत. हे विनेकऱ्याला हात घालायचं असतं. हां, तवरा केलाच ना, आता विनेकऱ्याला हात घालून दे. वा, चला. काय ठेवतस डोक्यावर? फूल. याचे 2 फुलं ठेवले आणि एक सोडून. काटेरीचे हा विशाल. हा 2दा व्हायला. अजून एकदा बोल. केशवा माधवा गोविंद गोपाळा. देवी तोबा कृपाळा पांडुरंगा. देवी तोबा कृपाळा पांडुरंगा. बोला. नाम घ्या श्री हरी. नाम घेता जीवन करी जीवन करे पूर्ण ब्रह्म. गगन वर्ण होई जाणते यज्ञ कर श्री ज्ञानदेव. आज दुपारी शिरवणे गावामध्ये दत्ता मामा यांच्या घरामध्ये त्यांचे सुपुत्र संतोष आणि बाबा यांचे संपूर्ण कुटुंब, रखुमाई यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून आपल्या वारकऱ्यांना पंगत देण्यात येणार आहे, आलेली आहे. त्याच्यासाठी फार फार धन्यवाद. अशीच सेवा करा. माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया. यांचं आरोग्य, आयुष्य, वैभव, कलेक्शन वाढो आणि पुढते अशीच माऊलीची सेवा घडो. श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी,
रामकृष्णारी खूप सेवा झाली, आनंद आला आपल्या इथं बरं का. आपल्या आईने दक्षिणा पण दिली आम्हाला 101 रुपये दक्षिणा दिली. बाबू दक्षिणा दाखव. मस्त दक्षिणा जेवण, गुलाबजाम, छमछम फिमछम भरपूर काही. तर चला आता आपला आराम झाला आहे, जाऊया पुढं लोक वाट बघतात जायचं. चला रामकृष्ण श्री विठ्ठल. आहे हार टिकली लाव, मोबाईलची टिकली लाव. मोबाईलची लाव, माझी नाही मोबाईल द्या, 11 लावायची टिकली. हां बरं. श्री विठ्ठल मंडळी, ट्रेन वाजली म्हणजे आपण नवी मुंबईमध्ये आलो आणि सानपाडा येथे आलो आणि आता या झाडांमध्ये आलो. मग आता आपला शेवटचा दिवस आहे. आज मी पांड्याला विचारतो, पांड्या तुला कसं वाटतं आज आपला दोघांचा शेवटचा दिवस आहे? बरं वाटतंय जरा. आता आपली मस्ती बंद होईल. आता तुमची कटकट नाही होणार नाही एकमेकाला, असं काही नाही. नाही का? नाही काहीतरी आम्ही फोटो कॉन्टॅक्ट ठेवू, मारुती बोलून गाला मारुती बोलून असं काही ठेवू आपण. यो तुला काय बोलेन मग, फायटर कोंबडा का? मला पायथन कोंबडी बोलू काय पण बोलू त्याला मी फोक्सावत घेऊन असं चला असं आहे ते एकमेकाला काहीतरी बोलतील. फक्त गरम व्हायला आपण पांडवांच्या इथं जाऊ, नंतर सांगेन तुम्हाला. गरम व्हायला म्हणजे वज्रेश्वरीला कुंडाला, ते नंतरचा प्लॅन आहे. पण सध्या जाऊया. आपले सर्व आपली मंडळी कोपरी गावात, बोनकोडे गावात, कोपरखर्णी गावात आपली वाट पाहत आहेत आणि आपण झाले उशीर. तर चला पटापट जाऊ. आलेलं आहे आपलं गाव, कोपरी गाव. चला आता गावात जाऊया. आपल्या गावाचा थोडाफार कार्यक्रम आटपून मग आपण बोनकोडे गावाचा कार्यक्रम अटेंड करायला जाणार आहोत. चला यो बघ काय, तुझा भाऊच बघ काय. आलो 5 मिनिट आलो. हो का? काय भाऊ आहे ना, भाऊ कुठं आलाय. चला आत या चला आत चला. हे कैसा होईला, मस्त ना? कैसा वाटतंय? अस्वल सारखं दिसतंय नाही ना? ए माझी पिल्लू. बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया. Thank you.
चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी झालो नको वाईट कल्पाविष्य भावी तया कुळात कल्पनेची बाधा नव कवने काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण कल्पनेची बाधा नव कवने काळी मागणे हे एक तुझ प्रती आहे या संतांची निर्विहेची मदती तुका म्हणे आता उदार तू होई या संतांची निर्विहेची मदती देव तुकाराम हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव वासुदेव हरी. चला माऊली ठाकूर आपल्या घराकडे पोहोचलेले आहेत. आनंदाने वारी झाली आणि तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं यासाठी फार फार धन्यवाद. श्री विठ्ठल मंडळी, आपण पोहोचलो आहोत आपल्या घराला. आपली वारी पूर्ण करून आपल्या घराकडं आलो आहोत. पिल्लो हे घ्या. बाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया
जाऊ का? आरती तरी आरती चला या सरप्राईज दाखव. चला आता मला माझ्या मुलीने काहीतरी सरप्राईज ठेवलंय मला काय माहिती नाही. आहे फोडत आहे काय माझ्या मुलीने तुली फोडत असते. काय सरप्राईज आहे? नाही तो पप्पानी फोडायचं असतं. मेन वाटे राहूला ओके मेन वाला फुटला नाही करा कर. अरे मस्त खूप छान व्हेरी नाईस. मस्त बेडरूम सजवलंय तुम्ही. फुगं. धन्यवाद धन्यवाद माझ्या मुलींनो.